समाज कल्याण विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धेला उत्साहात सुरुवात. 17 जानेवारी 2025 रोजी लातूर विभागातील 4 जिल्ह्यात विविध वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज आपल्या क्रीडा कौशल्याचे सादरीकरण समाज कल्याण विभागाच्या क्रीडा स्पर्धेत 4 जिल्ह्यातील 500 खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात सहभाग घेतला. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा प्रांगणात अविनाश देवसटवार, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग लातूर यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी शशिकांत ढवळे, कुलसचिव जयकुमार टेंभरे, BS दासरी, सुनील ढाले, या कार्यक्रमाचे संयोजक शिवानंद मिनगिरे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या क्रीडा स्पर्धेमध्ये 485 ते 500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. नमस्कार, मी शिवानंद मिनगिरे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड. या ठिकाणी SRTच्या ग्राउंडवर सन्माननीय आमचे आयुक्त सन्माननीय ओमप्रकाश बकोरिया साहेब, तसेच आमचे प्रादेशिक उपायुक्त सन्माननीय अविनाशजी देवसटवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या लातूर प्रादेशिक विभागातील 4 जिल्ह्याच्या स्पर्धा ह्या नांदेडमध्ये आम्ही आयोजन केलेलं आहे. नांदेडमध्ये आयोजन केल्याच्या नंतर SRTने आम्हाला ग्राउंड उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल आम्ही SRTचं आभार व्यक्त केलेला आहे. तसेच या ठिकाणी आमच्या निवासी शाळेतील विद्यार्थी तसेच समाज कल्याण विभागाचे कर्मचारी या सर्वांच्या स्पर्धा या ठिकाणी होणार आहेत. क्रीडा स्पर्धेच्या सोबतच सांस्कृतिक स्पर्धेचंही आयोजन या ठिकाणी आपण केलेले आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांना मी माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि माननीय आयुक्त महोदय, माननीय प्रादेशिक उपायुक्त महोदय यांनी आमच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे, आमच्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे, त्याबद्दल त्यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सामाजिक न्याय विभाग आणि प्रादेशिक विभाग लातूर याच्या अंतर्गत निवासी विद्यार्थ्यांच्या शाळा आहेत. यामध्ये 8 मुलांच्या शाळा आणि 6 मुलींच्या शाळा आहेत. या 14 शाळांमध्ये 2760 विद्यार्थी आमचे सहभागी आहेत. अनुसूचित जातीच्या निवासी शाळांमधल्या या विद्यार्थ्यांसाठी आम्ही विभागीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन आज आणि उद्या या 2 दिवस होणार आहे. त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा आहेत आणि तदनंतर उद्या कर्मचाऱ्यांच्या सुद्धा क्रीडा स्पर्धा आहेत. संघटनाची भावना वाढावी, विद्यार्थ्यांमध्ये अगदी एकत्रितपणा यावा, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा ही त्यामागची भूमिका आहे. चांगले नागरिक घडावेत यासाठी ज्या क्रीडा स्पर्धा आहेत त्यासाठी आम्ही सर्वांना शुभेच्छा देतोय. उपस्थित असलेले आपले प्रादेशिक उपायुक्त सन्माननीय श्री अविनाशजी देवसटवार साहेब, तसेच आपल्या विभागाचे सेवानिवृत्त समाज कल्याण अधिकारी बापू दासरी सर आणि आमचे मित्र सन्माननीय औलवार साहेब, आज आपण खूप मोठ्या उत्साहात या ठिकाणी क्रीडेचं आयोजन केलेलं आहे. हे क्रीडा आयोजन करण्याच्या पाठीमागे सन्माननीय आमचे प्रादेशिक उपायुक्त देवसटवार साहेबांनी आमच्या सहाय्यक आयुक्त कार्यालय नांदेडला आयोजनाचं पद दिलं, त्याबद्दल मी साहेबांचं मनापासून आभार मानतो. माननीय आयुक्त समाज कल्याण आपल्या जिल्हा लेवलवर होत आहेत. आम्हाला ज्या दिवशी साहेबांनी आदेश दिला की आपल्या स्पर्धा ह्या नांदेडमध्ये घ्यायच्या आहेत, त्यावेळेस आम्हाला थोडंसं अडचण वाटल्यासारखी निर्माण झाली होती की आता एवढं मोठं नियोजन करायचं कसं. पण सरांनी आम्हाला पाठीवर हात ठेवून खूप चांगलं मार्गदर्शन केलं की सरांनी सांगितले की मी तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही आयोजन करावं. आम्ही हिमतीनं पुढे आलो आणि ज्या दिवशी आम्हाला आदेश मिळाला की आपण आयोजन करावं, त्या दिवशीपासून आमचे कार्यालयातील सर्व कर्मचारी अहोरात्र या स्पर्धेच्या तयारीसाठी मेहनत घेत होते. आणि एखादं ऑफिस मधलं काम आपल्याला सोपं जाईल, पण एखादं इव्हेंटचं आयोजन करणं, त्याचं नियोजन करणं आणि शिस्तबद्धरित्या 4ही जिल्ह्याचं या ठिकाणी आपण व्यवस्था करणं, हे दोन्ही बाबी वेगळे आहे. कारण का ऑफिस मधलं काम वेगळं आणि इव्हेंट कार्यक्रम करणं हा वेगळं. आणि महाराष्ट्रातला पहिला वर्ष असेल म्हणजे महाराष्ट्रामधील जे इव्हेंट्स आपण सुरू केलेले आहेत विभागीय स्तरावर समाज कल्याणचे, ते फर्स्ट टाइम आपण या ठिकाणी घेत आहोत.